भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करण्यात आलं। ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। देशाच्या स्वातंत्र्याचं महत्त्व अधोरेखित करताना स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांच्या त्यागाचं स्मरण ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉक्टर जयकुमार आडे, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, सीमा अहिरे, शर्मिला भोसले, राजेंद्र वाघ, रवींद्र भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, तहसीलदार पंकज पवार, प्रदीप करपे, अप्पर तहसीलदार अमोल निकम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेचं नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनाचं उद्घाटनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला। तिरंग्याला मानवंदना देत शहीदांच्या बलिदानाचं स्मरण आणि राष्ट्रसेवेचा संकल्प यावेळी करण्यात आला। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक।